नमस्कार, माझे नाव पलक ललित पाटील आहे. नमस्कार, माझे नाव बोलते आहे. आज मी श्यामची आई या पुस्तकातील आनंददायी दिवाळी या पुस्तकाची गोष्ट वाचणार आहे. दिवाळीचे दिवस जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोली जवळ शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच मी घरी आले. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेके नवीन सदरा वडिलांनी केला, परंतु त्यांच्या नेसूची धोतर फार फाटले होते. आईने ती 17दा शिवली होती. 17 ठिकाणी शिवली होती. आता ती इतकी वेगळी होती की शिवणे फार कठीण झाले होते. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले, परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाही. आईला वाईट वाटत होते, परंतु ती काय करणार? तिच्या जवळ थोडेसे पैसे होते. कितीतरी दिवसात तिला सुद्धा नवीन कपडे मिळणार नव्हते, परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग मुलांमध्ये लपवून वडील वेळ मारून येत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणे वगैरे मुलांसाठी दिवाळी घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यात मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता, परंतु पुण्याहून कोणाचे आमच्या गावी आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामाने आईच्या भाऊजीचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठी खाऊ पाठवला होता. ते 3 रुपये पाहून आईला खूप आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. मामाने खाऊ पाठविला, तो आम्हाला दे. आम्ही तिच्या पाठीस लागलो. सारडुळे व पेपर क्रीमच्या वड्या होत्या. आईने एकेके सारडूळ व 2-2 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 2 सारडूळ पाहिजेत म्हणून हट्ट करून बसला. आई म्हणाली, अरे ते तुमच्यासाठीच आहे. आज एकदम संपवल्यास कसं होईल? पुरवून खाल्ल्यास तर तुम्हालाच आणखी पुरेल. तो म्हणाला, तर मग आणखी 1 वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे. आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी 1 दिली. आम्ही अंगणात खेळत होतो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता. दबादबी खेळत होतो. आई खाऊ पडतानाच मुंग्यांना येतील अशा अवस्थेत ठेवून दिला. थोड्या वेळात तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, श्याम, अमृतशेट्टींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवामान आहे म्हणून सांग. घरात आहेत का म्हणून त्याने विचारले. तर गावाला गेले आहे, उद्या येईल असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगते म्हणून आलो असे सांगा. मी अमृतशेट्टींच्या दुकानात गेलो. मोहना व बंधू त्यांच्या मुलगा तेथे होते. मोहना मला म्हणाला, काय रे श्याम, काय पाहिजे? चित्र पाहिजे असतील म्हणून आलास होय ना? मी त्याला म्हटले, चित्रे नाही देत म्हणून कशाला मागू? मी तुमच्याजवळ कधी मागणार नाही, परंतु धोतराचा भाव विचारायस मी आलो आहे. कोणाला धोतर जोडणार? तुला? त्याने विचारले. नाही, भावांसाठी चांगला लांब रुद्रा हवा. हो, चांगले हवे. किंमत काय ते विचारण्यास मी आलो आहे. 2-3 नमुने दे, ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले. मोहना मारवाड्याने 2-3 प्रकारचे धोतर जोडे दिले. अमृतशेठ म्हणाले, दाखवून लवकर आण हो श्याम. आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ असे मी अभिमानाने म्हटले. तुझ्याजवळ भारी झाले वाटते पैसे, बापाजवळ तर फायदा नाही, अमृतशेठ म्हणाले. मला ते शब्द ऐकून फार वाईट वाटले. अमृतशेठांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे म्हणाले. स्वाभिमानाचे जगू, म्हणण्याने मरावे, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखवले. त्यातील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. 3-3.5 रुपये काहीतरी होती. आईने माझ्याजवळ पैसे दिले व म्हणाली, हा घेऊन घे, बाकीचे परत कर. मी धोतर जोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची 2 पाने विरघळी पाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाची बोट लावून ठेवली. वडील गावात परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगलस्नान झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतरे नेसायला देणार होती. आम्ही मुले होतो तर ती गोष्ट आम्ही बोलली नाही. आईच्या गटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो. उद्या दिवाळी होती. आम्ही टाकल्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रध्वज काढले. ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार केले. पायाखाली नरकासूर
म्हणून चिरडण्यासाठी कारेटे आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासूर मारणे. नरक हा सूर आहे. नरक म्हणजे घाण. या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस 100 माणसे खाईल, परंतु घाणीतून उत्पन्न होणारे रोग राक्षस हजारो लोकांना खातो, तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळ्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा, शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करवण्यासाठी म्हणजे नरकासुराला मारणे होय. आणि मोठी गंमत आहे. सत्यभागेने नरकासुराला मारले. ती म्हणाली, तुमच्याने हा मारला जाणार नाही, याला मीच मारे. घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे या स्त्रियांचा हातखंड आहे. पुरुष घरात घाण करतात, परंतु स्त्रिया स्वच्छता ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते. ते धड केर काढणार नाही, फूल सारवणार नाही, शेण नीट लावणार नाही, भांडी घासणार नाही, दिवे पुसणार नाही. 4 दिवसात घर म्हणजे उकिरडा अशी परिस्थिती करून ठेवतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा साऱ्या आळशासारखे चमकवतात. नरकासूर सत्यभामाच मारेल. घाण स्त्रिया दूर करतील, परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यावर फेकतात. राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. मिळून काठीच्या पेट्या असतील, त्यात जाऊन टाकावी. आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आई पणत्या पुसून तयार केल्या, वाती तयार केल्या. सायंकाळी या ठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठवायचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उठणे वगैरे तयार करत होती. मोठ्या पहाटे आईने बाहेरच्या धुरा घातला. तिने स्वतः आपले नाणे आणले व मग एकेकाला उठवू लागले. अंगाला उठणे तेल सोडू लागले. आधी तेलाचे 5 ठिपके घालून मग ती आमच्या अंगाला लागली. खूप पाणी अंघोळीला ती देत होती. वडिलांनी केवळ दिसले होते. त्यांची देवपूजा आमची स्थाने झाल्यावर ते आंघोळी गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केला व देवळातून जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. धुण्याकर नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल लावले. आज देवांनी कडक्या पाण्यात आंघोळ केली. रोज बिचारे थंड पाण्यात अभिषेकाचे बुडबुडे घेतात, परंतु आज गरम पाण्यात आंघोळ झाली. वडिलांनी देवाची पूजा केली. करंजी अनारसाचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भूते दीक्षेसाठी येत होती. अंबाबाईची गाणी म्हणत होती. पैसा, पोहे, करंजी मागत होती व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवांचा नैवेद्य आम्हाला दिला. रोजचे सूर्यनमस्कार करून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळात ते परत आले. माझे धोतर कुठे आहे आज? दिसत नाही ते. त्यांनी आईला विचारले. त्याची डोळ अंगठीची केली. किती फाटले होते ते? आई म्हणाली. अगं मग आज नेसू काय मी? आणखी महिनाभर गेले असते ते म्हणाले. त्याचा अर्थ तरी किती पाहायचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते. आई म्हणाली. अगं मला नेसायला सुद्धा वाटत होती, परंतु काय करायचे? लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाही. ते म्हणाले. हे धोतर नेसा. आईने धोतर पुढे केले. हे कुठले? कोणी आणले? त्यांनी विचारले. अवृषेतकडून मी आणले. आई म्हणाली. अगं तो उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही, परंतु तो उधार देईना. माझी पूर्वीची बाकीची वसुली होईल हीच मला काळजी आहे. तुम्हाला उधार देऊन फसला असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते. का याला बोलवून त्याला गळ घातलीस? वडील चौकशी करून म्हणाले. मी ते विकत आणले आहे. श्यामचे आई जाऊन आणले. आई म्हणाली. श्यामसर कुठले पैसे? त्यांनी विचारले. मी दिले. आई म्हणाली. तू
तुझ्या जवळ कोठले त्यांनी विचारले. पुण्याहून आप्पाने गमतीचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठवले, आईने सांगितले. केव्हा आला काळा कृष्ण? त्यांनी विचारले. झाले 2 दिवस, आई म्हणाली. तुझे लुगडे फाटले आहेत, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठवलेले ओघळले त्यावर हक्क, ते आम्हाला घ्यायचा हक्क नाही. भाऊ म्हणाले. तुम्ही व मी निराळे आहोत. इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला, सुख दुःख पाहिली, नाना परिवारचे अनुभव घेतले. अजून एका आपण निराळे आहोत. माझे सारे तुमचे व तुमचे सारे माझेच आहे तरी काय आपणास जवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. यातच माझा आनंद आहे. नेसा, मी त्याला कुंकवाची बोटे लावलेली आहे. आई म्हणाली. मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे, परंतु मला दुःख होत आहे. तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला त्याच्याने बोलविला. माझा आनंद तर तुमचा आनंद आहे. तुम्हाला बाहेर चौकात जायचे असते, गंगाबाईकडे आज सोंगट्या खेळायला बोलतील. गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर. पुढे सवड झाली की आधी मला लुगडे घ्यावे असे उगीचपणाला लावून घेऊ नये. आज दिवाळी, आज साऱ्यांनी हसायचे, आनंदच राहायचे. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा, आई म्हणाली. तुमच्यासारखी जन्माची सोबती व अशी गोड व मुळे असल्यास मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नाही, श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी राहणार नाही? अनंत धोतर दे असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते नेसून देवांना त्यांनी नमस्कार केला. वडिलांचे नेसुले धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला, परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यालाही आनंद त्याची चव कसे करी गेल्याने समजून लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे. धन्यवाद.